आज शिवसेना शहर उत्तरतर्फे आम्ही नितेश राणे याचा निषेध करण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत की ज्याचा जन्म शिवसेनेत झाला, परंतु नारायण राणे त्याची 2 डुकराची पिल्लं शिवसेनेशी गद्दारी केली आहे, भाजपमध्ये गेले, काँग्रेसमध्ये कुठल्या पक्षात गेले माहीत नाही, परंतु वराह जयंतीचा त्याचा काय कुठलाही संबंध नाही। यांनी जयंतीच करायचं असेल तर डुक्कर पालनमध्ये परिवार जाऊन राहिलं पाहिजे आणि त्या डुकराच्या सान्निध्यात राहून डुकराचा आशीर्वाद घेऊन काम केलं पाहिजे। ज्या नारायण राणे आणि त्याची 2 पिल्लं कालच त्याच्या कणकवलीमध्ये मटक्यावर रेड घालण्याचा प्रकार केला, परंतु मटका दारूधंदे जुगार अड्डे हे जे डान्सबार आहेत त्याचा तो आधुनिक बाप आहे देवेंद्र फडणवीस, त्यांच्या आशीर्वादानेच चाललेले असते। हे नकली काम करायचं, हिंदू मध्ये भांडण लावायचं, दलित मुस्लिम यांच्यात भांडण लावायचं, देशामध्ये अराजकता पसरवायची आणि सत्तेत राहायचं काम चालू आहे। पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांना डुकराच्या सानिध्यामध्ये आम्ही सोडून परिवाराला सोडणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी हा नकली नेपाळी भगवा शाल घालून फिरतो, हा हिंदुत्ववादी नसून फक्त हे बाप आहे, त्यांनी फक्त भ्रष्टाचार करणे, प्रॉपर्टी कमवणे आणि गोरगरिबांना त्रास करा असं यांचं काम आहे आणि यांचा सर्व परिवाराचा मी शिवसेनेच्या वतीने निषेध करतो। सध्या महाराष्ट्राचं राजकारण बदललंय, कोण काय साजरी करेल हे सांगता येत नाही। चोर आता प्रवचन द्यायला लागलेत। आज वराह जयंती आहे, ज्याच्या तोंडातून कायम घाण बाहेर पडते, जो कायम घाणीतच लोळत असतो, असा नितेश राणे आज वराह जयंती जी देवाची आहे, हिंदू धर्मामध्ये वराह एक अवतार आहे, त्याची जयंती साजरी करायला लागलाय, म्हणजे चोराने कीर्तन केल्यासारखं आहे। त्यामुळे आज शिवसेना सोलापूर शहरच्या वतीनं या ठिकाणी या नितेश राणेचा या वराहाचा निषेध करण्यात आलेला आहे। विडंबनात्मक आम्ही वराह जयंती साजरी केलेली आहे की आज चोर जर कीर्तन करू लागले, खरं तर यांना घरी बसवायला पाहिजे, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी असे वराह पाळलेले आहेत की जे सारखं घाण टाकत असतात आणि घाणीत लोळत असतात। त्यामुळं अशा मंत्र्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेनं विडंबनात्मक या ठिकाणी वराह जयंती साजरी केली।